नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या प्लॉटला जवळपास 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. थोड्याशा कामाच्या व्यापामुळे व्हिडिओ जर आपले लेट होत आहेत. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 3 महिने कोणते व्यवस्थापन केले यावर चर्चा करणार आहोत. या आधीचे व्हिडिओ आपण नक्की बघा. पहिल्या 4 आळवण्या केल्यानंतर 20 ते 45 दिवसापर्यंत आपण कसे व्यवस्थापन केले यावर 2 व्हिडिओ आपले आहेत, ते आपण नक्की बघा. त्याचबरोबर केळी पीक 100% व्यवस्थापन आपण कसे करावे याबद्दल सुद्धा आपण 4 भाग बनवलेले आहेत. ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, आपण या प्लॉटला 45 दिवसानंतर पहिली पोंगा भरणी केली आहे. यामध्ये आपण 200 लिटर पाण्यासाठी आयडॉल 250 मिली 19-19-19 2 किलो, चिलेटेड झिंक 250 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो, त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आपण 250 ग्रॅम घेतले आहे, किंवा आपण न्यूट्रिपोल FF भेटले तर अर्धा लिटर घेऊ शकता. प्रति रोपांना 150 ml आपल्याला हे केलेले औषध ओतायचे आहे. पोंगा भरणी केल्यावर रोपे एकसमान वाढ घेतात. त्याचबरोबर जे पानांतील अंतर आहे ते चांगले येते. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की पोंगा भरणी ही कंपल्सरी नाही, परंतु जर आपण केली तर त्याचे फायदे हे नक्कीच होतात. बऱ्याच वेळेला रोपे ही एकसमान नसतात, बऱ्याच वेळेला पोंगा हा बारीक निघत असतो. अशा वेळेस पोंगा भरणीचा नक्कीच फायदा होतो. कारण आपण बघू शकताय की वरील व्हिडिओमध्ये आपण पोंगा भरणी केल्यानंतर अतिशय चांगली वाढ झाली. 2 पानांतील अंतर अतिशय चांगले आले. पानांची लांबी रुंदी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू शकताय. या कालावधीमध्ये आपण बेसल डोस केलेला आहे. दोन्ही साईडला आपण जे लॅटरल आहेत दोन्ही साईडचे त्यांच्या पॅरलल आपण डोस देऊन तो मातीआड आपण केलेला आहे. या रासायनिक डोसमध्ये आपण सुरुवातीला काय घेतले तर आपण 9-24 वापरले आहे, युरिया वापरलेला आहे, MOP वापरलेले आहे, त्याचबरोबर सिलिकॉनचा वापर केलेला आहे आणि दुय्यम अन्नद्रव्ये याचे प्रमाण आपण सर्व वापरलेले आहे. आता इथे मी याचे प्रमाण नाही सांगत, कारण बऱ्याचदा मातीतील NPKची उपलब्धता आणि आपण सुरुवातीला जर शेणखताचा वापर केलेला असेल किंवा इतर कंपोस्ट कोणते वापरलेले असेल तर त्या गरजेनुसार आपण याचे प्रमाण ठरवत असतो आणि त्याचा वापर करत असतो. शेवटी आपण स्क्रीनवर माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही जर आपल्याला काही अडचणी असेल तर तिथे फोटो पाठवा, मेसेज करा, नक्कीच तुम्हाला तिथे माहिती दिली जाईल. आता जवळपास 45 ते 55 दिवसापर्यंत आपण पहिला हा जो बेसल डोस होता तो केला आणि पोंगा भरणी केली. त्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि चिलेटेड झिंक हे ड्रीप मार्फत सोडले. यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 5 किलो प्रति एकरी, बोरॉन 1 किलो आणि चिलेटेड झिंक 500 ग्रॅम हे असे आपण प्रमाण वापरलेले आहे. कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि चिलेटेड झिंक यांचा वापर केळी पिकामध्ये खूप फायद्याचा ठरतो. शेतकरी बांधवांनो, वेळोवेळी आणि गरजेनुसार याचा वापर जर आपण केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच चांगले दिसून येतात. सुरुवातीच्या आळवण्यामध्ये आपण 1 आळवणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची केली होती. त्याच्यानंतर आता आपण 45-55 दिवसाच्या आसपास आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन दुसऱ्यांदा दिलेले आहे. शेतकरी बंधूंनो, केळी पिकाला महिन्यातून किमान एकदा तरी मायक्रोन्यूटन देणे हे खूप गरजेचे आहे. म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रति एकरी किमान 2.5 लिटर तरी मायक्रोन्यूटन द्यायचे आहे. आपण कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन दिल्यानंतर 7 दिवसांनी आपण मायक्रोन्यूटन दिले. त्याचसोबत आपण 24-24-0 आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर केलेला आहे. आपण मायक्रोन्यूटन 2.5 लिटर 200 लिटर पाण्यासाठी प्रति एकरी, त्यासोबत 24-24-0 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो असे आपण प्रमाण यामध्ये वापरलेले आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर वातावरण बदल असेल, सतत पाऊस असेल तर अन्नद्रव्यांमध्ये थोडाफार बदल करणे गरजेचे आहे. शेड्यूल फक्त त्यामध्ये आपल्याला बदलायचे आहे. आता या सर्व शेड्यूलमध्ये 65 दिवसांचा आपला प्लॉट झाला. त्यानंतर आपण 10 दिवसांचा गॅप दिला. 75 दिवसानंतर पुन्हा आपण ड्रीप मार्फत 24-24-0 MOP आणि मॅग्नेशियम यांची मात्रा आपण दिली. जसे की आपण आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की आपण बेडवरच लागण करायची आहे. आपण पण हा प्लॉट आपले केळीचे रोपे बेडवरच लावणार होतो, परंतु जो अति पाऊस झाला त्यामध्ये बेड राहिले नाहीत आणि त्याच्यानंतर बेड करायला वेळ राहिला नाही, वापसा येणार नव्हता आणि या कारणामुळेच आपल्याला ठराविक दिवसानंतर बेड तयार करावे लागले. त्यावेळेस आपण ज्यावेळेस बेड तयार करणार होतो पॉवर टिलरचा वापर करून आपण कोंबडी खताचा वापर यावेळेस केलेला आहे
एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण कोंबडी खताचा वापर करणार असेल तर डबल ड्रीप ही पाहिजे आणि त्याचबरोबर पाण्याची जी उपलब्धता आहे ही भरपूर पाहिजे, कारण कोंबडी खतामध्ये अतिशय उष्णता असते, त्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात पाहिजे. तसेच शेणखताचा वापर हा आपण सुरुवातीलाच केलेला आहे, त्यामुळे आता शेणखताचा वापर आपल्याला करावा लागला नाही. कोंबडी खत टाकल्यानंतर यावरून आपण रासायनिक खताची मात्रा दिली आहे, त्यामध्ये पण आपण 9-24-24 MOP, त्याचबरोबर आपण युरिया तसेच सुपर फॉस्फेट यांचा आपण वापर केला आहे. बेसल डोसमध्ये आपण फक्त NPKचा वापर केला यावेळेस, कारण यानंतर आपण प्रत्येक महिन्याला मायक्रोन्यूटन आपण ड्रीपमार्फत देणारच आहे. त्याचबरोबर जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत हे पण आपण इतर जे शेड्यूल आहे त्यामार्फत देणार आहोत. आता या दरम्यान आपला प्लॉट जो आहे तो 80 दिवसांचा आता आपला प्लॉट झाला आणि या दरम्यान ज्यावेळेस आपण बेड तयार केल्यानंतर या काळामध्ये मुळा बऱ्याच तुटत असतात आणि 10 ते 15 दिवसाचा कालावधी पूर्ण जवळजवळ जातो की मुळा पूर्ण रिसायकल होण्यासाठी, आणि बाग या कालावधीमध्ये जवळपास थांबतच असते. यानंतर आपण मुळीसाठी ह्युमिक, फुलविक आणि सिव्हिड असे आपण एकत्रित वापरले, जेणेकरून मुळांचा विकास हा चांगला होईल. शेतकरी बंधूंनो, आपण सुरुवातीपासून वॉटर सोल्युबल खतांचा वापर हा अगदी कमी केलेला आहे, म्हणजेच 1-19, 12-61 अशी जी वॉटर सोल्युबल खते आहेत यांचा वापर आपण अतिशय कमी केलेला आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे शेड्यूल सांगितले त्यामध्ये याचा तुम्ही बघू शकता की वापर अतिशय कमी आहे. आपण हार्ड फर्टिलायझरचा वापर केलेला आहे, कारण शेणखताचा वापर हा सुरुवातीला झालेला आहे. कंपोस्ट असू द्या किंवा कोंबडी खत असू द्या यांचा वापर झाल्यामुळे जे आपण हार्ड फर्टिलायझर देणार आहोत किंवा इतर अन्नद्रव्ये देणार आहोत त्यांचा पुरेपूर वापर हा शेणखत आणि जे वापरलेले कोंबडी खत आहे यामुळे होत असतो. आता नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 3 महिन्यानंतर कोणते अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करायचे आहे हे आपण बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.